नमस्कार, मी अतुल कुलकर्णी. मुंबई डायरीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मित्रहो, गेल्या काही दिवसापासून FDA डिपार्टमेंट पुन्हा चर्चेत आलं आहे. FDAचे कमिशनर तुकाराम मुंढे यांनी त्या खात्याचा पदभार घेतल्यापासून सतत काही ना काहीतरी कारवाया घडताना आपण पाहतो आहे, वेगवेगळ्या घटना पाहतो आहे. आत्तापर्यंत जवळपास त्यांनी 250 ते 300 लोकांना अटक केली, त्यांच्यावर गुन्हे दाखल केले, जवळपास 4-5 कोटींचा माल जप्त केलेला आहे. मला हे सगळं पाहताना 2016च्या दरम्यान मी एक मालिका लिहिली होती, ती आठवली. FDAमध्ये काय काय गोंधळ चाललेला आहे, कशा पद्धतीचा गदारोळ आहे, याच्यावर एक मालिका लिहिली होती. त्या मालिकेवर नंतर महेश झगडे कमिटी स्थापन झाली, तेव्हाचे तत्कालीन FDA कमिशनर, आणि त्याचा एक भला मोठा रिपोर्ट आला. इतक्या प्रकारची भेसळ आपल्या आजूबाजूला आहे, आपल्याला माहीत नाही काय चाललं आहे आणि आपण काय खातो याचं देखील आपल्याला पत्ता नाही. मी तुम्हाला काही घटना सांगतो, काही उदाहरणं सांगतो, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की आपल्याला आपल्यापुढे खायला म्हणून काय येतं आहे. मुंबईमध्ये सगळ्या चहाच्या टपऱ्यांवर चहा बनवला जातो. तुम्ही एक बारकाईने ऑब्झर्व करा की ते चहा बनवणारा जो असतो, तो चहा बनवल्यानंतर त्याची जी चहा पावडर कपड्यात ते गाळलेली असते, ती चहा पावडर तो एका पत्र्याच्या डब्यात गोळा करून ठेवतो. आपल्याला वाटतं की ते घाण होऊ नये, इकडे तिकडे पडू नये म्हणून एका डब्यात गोळा करत असेल. तो दिवसभराची 2 दिवसाची ती चहा पावडर एका ठिकाणी गोळा करतो. एक एजन्सी आहे, एक टोळी आहे म्हणू, एजन्सी फार चांगला शब्द झाला, एक टोळी आहे की ती ही चहा पावडर गोळा करते, वाळवते आणि वाळवल्यानंतर त्याला चहाचा कलर, चहाचा सुवास, सेंट मारून तोच चहा पुन्हा टपरीवर विकायला जातो. म्हणजे आपण काय पितो हे तुमच्या लक्षात येईल. हे प्रत्येक बाबतीत होतं आहे. आपण मुंबई वडापावसाठी फेमस आहे. अनेक ठिकाणी वडापाववाले ज्या पद्धतीचं तेल वापरतात, तुम्ही कधी जेव्हा ते तेल कढईत टाकतात तेव्हा जाऊन बघा, ते डालडायुक्त तेल असतं किंवा पाम ऑइल असतं आणि एका तेलात किती वेळा तळावं, आलूवडा एका तेलात किती वेळा तळला पाहिजे, ह्याचे काही गणित आहेत, त्याचे काही मापकं आहेत. त्याच तेलामध्ये किमान 5 वेळा, 10 वेळा, 20 वेळा वडे तळले जातात. दुधाची भेसळ आपण बघतो कशा पद्धतीची आहे. दुधात ज्या पद्धतीची युरिया मिळवला जातो किंवा ज्या पद्धतीने केमिकल्स वापरून दूध तयार केलं जातं आणि ते दूध हे शरीराला चांगलं आहे म्हणून लहान मुलांना पाजलं जातं आणि त्याच दुधाचा नंतर त्या मुलावर काय परिणाम होतो हे बघायला कोणी येत नाही. ही इतक्या पद्धतीची भेसळ आहे. मी तुकाराम मुंढेंचं अभिनंदन करेन की ज्या पद्धतीने त्यांनी ही मोहीम सुरू केली आहे. अशी मोहीम खरं तर तुकाराम मुंढे आल्यानंतर झाली, पण याच्या आधी ती का झाली नाही हा त्या FDA कमिशनरनी स्वतःला विचारायचा प्रश्न आहे. एक तुकाराम मुंढे आले म्हणून ही कारवाई झाली किंवा महेश झगडे होते म्हणून काय कारवाया झाल्या, बाकीचे लोक काय करत होते, कोणाजवळ याचं उत्तर नाही. पण ज्या पद्धतीची भेसळ सगळीकडे सुरू आहे, म्हणजे तुम्हाला एक उदाहरणं सांगेन. पनीर बनवलं जातं किंवा चीज बनवलं जातं, ज्या पद्धतीचं पनीर किंवा चीज आहे, नंतर ओरड झाल्यानंतर ॲनालॉग चीज आहे असं सांगण्यात आलं. संभाजीनगरला तर एका दुकानावर पाटी लावली ह्या सगळ्या कारवाईनंतर की आमच्या इथे ॲनालॉग चीज मिळत नाही किंवा पनीर मिळत नाही किंवा पनीरचे पदार्थच आम्ही ठेवत नाहीत, अशा पद्धतीच्या पाट्या लागायला सुरुवात झाली. तुरीची डाळ घेतली जाते, तुरीच्या डाळीमध्ये तुम्ही बघा त्याच्यात भेसळ आहे. शेंगदाण्यामध्ये दगडाच्या आकाराचे खडे असतात. तांदूळ तर सगळ्यात भेसळीसाठी त्यांच्यासाठी इतकं पूरक आहे. तांदळामध्ये प्लॅस्टिकच्या आकाराचे तांदूळ करून टाकले जातात. जेव्हा तांदूळ शिजतो तेव्हा ते प्लॅस्टिकही मेल्ट होतं, तुमच्या पोटात ते प्लॅस्टिक जातं, कोणाला कळत नाही आपण काय खातो आहे ते. फळं पिकवण्यासाठी ज्या पद्धतीचं पावडर वापरली जाते, आंब्याच्या पेट्या असतील, केळी असतील, त्याच्यावर जी पावडर शिंपडली जाते किंवा काही ठिकाणी ती फळं एका केमिकलच्या पाण्यात बुडवून बाहेर ठेवली जातात ज्याच्यामुळे ती लवकर पिकतात. कुठल्या लेवलला हे भ्रष्टाचार आणि करप्शन चाललं आहे, ह्याच्या मागे किती प्रकारची भेसळ आहे, अंगावर शहारे येतील अशा गोष्टी आहेत. आपण काय खातो आहे ह्याची खात्री तरी आपल्याला मिळते का, की तुम्हाला तुमच्या ताटात जे वाढलं आहे किंवा तुम्ही हॉटेलमध्ये चवीने जेवायला जाता, पण जे मिळतं ते चांगलं मिळतं आहे का, ह्याची कुणालाही शाश्वती नाही राहिलेली. आता गुटख्याबद्दल त्यांनी सुरू केलं, गुटख्यावर मोहीम सुरू केली, मोकोका लावण्याची घोषणा केली. त्याच्यावर मला कोणीतरी असं सांगितलं की राज्यमंत्री म्हणे की तंबाखू खाणं हे तर आमच्या परंपरेत आहे वगैरे. कुठली परंपरा घेऊन बसले, कसली परंपरा आपण सांगतो आहे. गुटखा खाल्ल्यामुळं कॅन्सर होतो हे सर्वश्रुत आहे. तोंडाचा कॅन्सर होतो, गळ्याचा कॅन्सर होतो, सरकार करोडो रुपये कॅन्सरच्या उपचारावर खर्च करतं, मात्र तरी आम्हाला गुटखा खायचा असतो. सिगरेट, गुटखा याच्या पाकिटावर
भीतीदायक चित्र छापलेलं असतं की तुमचं तोंड असं होऊ शकतं, तुमचा गळा असा होऊ शकतो, तरीही आम्हाला गुटखा तंबाखू खायची आहे. महाराष्ट्रात गुटखा बंदी आहे. किती जणांना माहिती आहे मला माहिती नाही, पण FDA कमिशनरने आता त्याच्यासाठी मोकोका लावायची घोषणा केली. त्याच्यामुळे आता लोकांना कळायला लागलं की गुटखा बंदी आहे. शाळेच्या शेजारी सरळ टपऱ्यांवर गुटखा मिळतो. अनेक वडील आपल्या पोराला जारे दुकानातून गुटखा घेऊन ये, सिगरेट घेऊन ये म्हणून सांगतात. आपली काहीच जबाबदारी नाही का ह्याच्यात? आपल्याला कोणालाच वाटत नाही का हे थांबावं म्हणून? आपण जर आवाज उठवला आणि आपण जर अशी प्रकरणं सुदैवाने आता त्यांनी आवाहन केलं आहे तुकाराम मुंडेंनी की अशा घटना तुम्ही माझ्याकडे द्या, आणून तुमच्या तक्रारी द्या. तुमच्या तक्रारींसाठी मी एक वेगळा नंबर देतो आहे. लोक तक्रारी करतायत त्यांच्याकडे वेगवेगळ्या प्रकारच्या. त्याच्यानंतर जर आपण तक्रारीच करणार नसू, एवढी सगळी सुविधा देऊ नये आणि या गोष्टी दाखवून देणार नसू, तर मग ह्या सगळ्या व्यवस्थेला आपण एका अर्थाने जबाबदार ठरू असं मला नेहमी वाटतं. आता मी आकडेवारी घेतली काही त्यांच्याकडनं, मध्ये बघितलं मुंबई, कोकण, पुणे, नाशिक, संभाजीनगर, नागपूर, अमरावती, महाराष्ट्र जवळपास 300 आस्थापनांवर त्यांनी गुन्हे दाखल केलेत. जवळपास 3 कोटीचा माल जप्त केला आहे. आणि ह्याच्यात काय काय आहे? दुग्धजन्य पदार्थ आहेत, तूप आहे, खाद्यतेल आहे, चहा पावडर आहे, मसाल्याचे पदार्थ आहेत, बेकरी पदार्थ आहेत, आंबे, लाडू, कॅन्डी, गूळ, खजूर, आईस्क्रीम, कुल्फी, फ्रोझन डेझर्ट, अशा अनेक गोष्टी आहेत. हे त्यांनी कारवाई केली म्हणून ह्या गोष्टी आपल्या लक्षात आल्या आणि हे लोकांना कळत आहेत की ह्याच्यात भेसळ आहे. तुमच्या घरी येणारा आईस्क्रीम चांगला आहे की नाही तुम्हाला माहिती नाही. आईस्क्रीममध्ये डालडा मिसळला जातो असं सांगितलं जातं. दुधामध्ये युरिया मिसळला जातो असं सांगितलं जातं. ह्या सगळ्या गोष्टी जर आपण थांबवल्या नाहीत तर येणारी पिढी निरोगी कशी होणार आहे? आपली मुलं सुदृढ होण्यासाठी आपण महागाची फळं आणून खायला घालतो. तुम्ही साधं सफरचंद घेऊन बघा. तुम्हाला एक साधा प्रयोग सांगतो. तुम्ही एक सफरचंद घ्या आणि तुमच्या घरात ती सुरी घ्या आणि त्या सफरचंदावर त्या सुरीने नुसतं असं बोट ती सुरी फिरवा, त्याच्यावर मेण निघेल. त्या मेणाचं कोटिंग त्याला केलं जातं ज्याच्यामुळे ती फळं चमकदार दिसतात आणि सुरकतत नाहीत. जर उन्हात ठेवली तर 1 तासाभरात ती फळं सुरकतायला लागतील आणि त्याच्यावरचा मेण सगळा वितळून जाईल. किंवा कोमट पाण्यात, गरम पाण्यात ते ॲपल टाकून बघा, 2 मिनटं तुम्हाला वरती तवंग दिसेल. तुम्ही नॉनव्हेज कोणी खाणारे असाल, बाहेरून आणलेलं नॉनव्हेज रात्री उरलं म्हणून सकाळी खातो आपण हौसेने, ते फ्रीजमध्ये ठेवून बघा, सकाळी त्याचा घट्ट गोळा झालेला दिसेल. कशामुळे होतं हे सगळं? त्याच्यातल्या चरबीमुळे होत असेल असं सांगितलं जात असलं तरी वापरलं जाणारं तेल कुठल्या प्रतीचं आहे, काय आपण खातो आहे ह्याचीच आपल्याला शाश्वती राहिलेली नाही. आणि ही शाश्वती तुम्हाला देण्याचं काम एक तुकाराम मुंडेंसारखा अधिकारी करत असेल तर त्याच्या पाठीशी ठामपणे उभं राहिलं पाहिजे. दुर्दैवाने तुकाराम मुंडे ज्या ज्या ठिकाणी गेले तिथे त्यांच्या बदल्या होत गेल्या. 21 वर्षात 25 बदल्या असा एक ऐतिहासिक विक्रम महाराष्ट्रात त्यांच्या नावावर आहे. पण असं जरी असलं तरी आज ते ज्या पद्धतीचं काम करत आहेत आणि सर्वसामान्य गोरगरीब माणसाला त्याच्या हक्काचं चांगलं खायला मिळावं एवढी जर अपेक्षा ठेवून काम होत असेल तर त्याला पाठबळ दिलं पाहिजे, त्याच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे आपण. आणि FDA अधिकारी जे इतके दिवस गप्प बसून होते, असिस्टंट कमिशनर असतील, ड्रग कंट्रोलर असतील, ड्रग इन्स्पेक्टर, फूड इन्स्पेक्टर, हे काय करत होते इतके दिवस? मेडिकल स्टोअरमध्ये तुम्ही गेल्यानंतर डॉक्टरचं प्रिस्क्रिप्शन असल्याशिवाय तुम्हाला औषध मिळत नाही आज. आणि त्या मेडिकल स्टोअरमध्ये फार्मासिस्ट पाहिजे. अनेक मेडिकल स्टोअरमध्ये फार्मासिस्ट नसतो. कितीतरी मेडिकल दुकान असं आहेत की ज्या ठिकाणी एकाच फार्मासिस्टच्या सह्या करून ठेवलेल्या असतात बिलावर आणि त्याच म्हणजे एकच फार्मासिस्ट एकाच वेळी 4 दुकानात आहे, असं होऊ शकतं का? फार्मासिस्ट कशासाठी पाहिजे? तर तुम्हाला डॉक्टरनी जे गोळ्यांचा कोर्स लिहून दिला आहे तर कोणती गोळी कशासोबत घेतली तर त्याची काय रिॲक्शन होऊ शकते, तुम्ही डोस कसा घेतला पाहिजे, हे ॲनालिसिस करून सांगणारा माणूस म्हणजे फार्मासिस्ट आहे. आजपर्यंत तुम्ही इतक्या दुकानात औषध घ्यायला गेला असाल, एका तरी दुकानात त्या फार्मासिस्टने तुम्हाला सांगितलं का की हे असं नाही असं घ्या? कोणी सांगत नाही. मी तुम्हाला सोलापूरचा एक किस्सा सांगतो. सोलापूरला माझे एक मित्र आहेत, डॉक्टर आहेत. त्यांचं डोकं दुखत होतं म्हणून ते एका मेडिकल स्टोअरमध्ये गेले आणि त्याला एक बाम द्यायला सांगितला. मी नाव घेत नाही त्या बामचं. ते बाम दे म्हणून सांगितलं. त्यांनी बामची बाटली दिली आणि ते म्हणे की किती रुपयाला आहे? तर तो दुकानदार म्हणाला 1 बोट देऊ की 2 बोटं देऊ? त्यांना काही कळलं नाही म्हणजे काय. त्याने म्हणे बाटली घेतलात तर 100 रुपयाला आहे म्हणे, पण 1 बोट घेतलं तर 10 रुपयाला आहे, 2 बोटं घेतली तर 20 रुपयाला आहे म्हणे. तुम्हाला किती बोटं बाम देऊ? काय कुठल्या लेवलवर हे सगळं घेऊन चाललो आहे आपण?
आणि हे ड्रग इन्स्पेक्टर असतील, फूड इन्स्पेक्टर असतील, हे काय करतात? सगळ्यांना प्राईम बदल्या पाहिजेत, सगळ्यांना प्राईम पोस्टिंग पाहिजेत. त्या FDA इतक्या जागा वॅकंट आहेत, कुणालाही त्या जागा भरावं वाटत नाहीत, कारण कुणालाही आपल्या पापात म्हणजे वरकमाईमध्ये भागीदार नको आहे कुणालाही. त्यामुळे तिथे भरती होऊ दिली जात नाही. हे जर असं सगळं असेल तर फार भयंकर परिस्थिती आहे. आणि ह्या परिस्थितीवर सुदैवाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तुकाराम मुंढेंसारखा एक कार्यक्षम अधिकारी तिथं दिला आहे. त्यांना आता मोकळीक दिली पाहिजे आणि त्यांना मोकळीक मिळाली आणि काही 1-2 वर्ष जरी ते त्या पदावर कायम राहिले तर ज्या पद्धतीचं काम आज ते करतायत, मी खात्रीने सांगतो की 2 वर्षात तुम्हाला भेसळीचे पदार्थ खायला मिळणार नाहीत, बघायलासुद्धा मिळणार नाहीत. पण आता आपल्याकडे काय होऊ शकतं, कधी काही होऊ शकतं. असो, तो मला त्या राजकारणात जायचं नाही. पण ज्या पद्धतीचं काम तुकाराम मुंढे करतायत त्यांना सगळ्यांनी सपोर्ट केला पाहिजे असं मला वाटतं. आणि यासाठी तुम्हालासुद्धा कुठे वाटलं की या ठिकाणी भेसळ होती आहे, या ठिकाणी चुकीचं खायला मिळतं आहे, या ठिकाणी काहीतरी गडबड आहे खाण्यामध्ये, तुम्ही तिथे कळवू शकता. त्यांनी नंबर दिलेले आहेत, त्यांनी संपर्क साधायला सांगितलेला आहे. मी नंबर इथेही तुम्हाला स्क्रीनवर देतो, तुम्ही बघा, तुम्ही तक्रारी करा. पण आपण पुढं आलं पाहिजे. जर आपणच पुढे नाही आलो तर आपल्या वाट्याला हेच असं खायला येईल, ह्याच्याशिवाय दुसरं काही होणार नाही. तुम्हाला चांगलं खायला मिळावं, तुम्हाला चांगलं भेसळ नसलेलं अन्न मिळावं, चांगलं दूध प्यायला मिळावं, चांगला चहा तुम्हाला मिळावा, अशी शुभेच्छा देतो. धन्यवाद.